फ्रेंड्स, मांगल्य स्टिच अँड स्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं या ब्लाऊजच्या मागच्या भागाचा गळा कसा शिवायचा आहे ते। त्याचा व्हिडिओ मी सेपरेट पोस्ट केलेला आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्याला क्लिक करून पाहू शकता। तर आता या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लाऊजचा समोरचा भाग कसा शिवायचा आहे ते आणि ब्लाऊजवरनं ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे ते। तर चला आता सुरू करूया। हे आता आपले दोन्ही समोरचे भाग आहेत। सगळ्यात पहिले आपण ह्याला असं दोन्हीकडचे भाग आहेत असं उलटं ठेवून घ्यायचं आहे। हे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि याला अशी कडेकडेने शिलाई मारून हे दोन्ही आधी एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे, दोन्ही सेम करून घ्यायचे। जेव्हा हा खालचा कापड सुळसुळा असतो तेव्हा हा वरचा भाग हलतो आणि मग फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो। त्याच्यासाठी ह्याला इकडच्या साईडने पिन अप करून घ्यायचं, म्हणजे हे शिवताना हलत नाही। पण आता हा कापड हलणारा नाहीये म्हणून मी पिना न लावता शिवणार आहे। हे आपले दोन्ही भाग शिवून झालेले आहेत। आता हा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो व्यवस्थित कापून घ्यायचा आहे, दोन्ही भागांचा कापून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे टक्स मारायच्या आधी या टक्सच्या मधोमध अशा चारही बाजूनी शिलाया मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे दोन्ही कापड खालचा खाली आणि वरचा वरती राहणार नाही। दोन्ही आपल्या टक्समध्ये व्यवस्थित येतील आणि हा पफ व्यवस्थित पडेल। त्याच्यासाठी आपण आधी इथे शिलाई मारून घेऊ। अशी सरळ शिलाई चारही बाजूला मारून घ्यायची आणि दोन्ही भागावर मारायची। अशा आपण दोन्ही बाजूला टिपा मारून घेतलेल्या आहेत। या टिपांच्या ऐवजी तुम्ही पिना लावल्या तरी चालतात, पण काय होतं हा जेव्हा अर्धा इंचाचा टक्स असतो पिन शिवताना मध्ये येते, म्हणून शिलाई मारलेली चांगली। आता आपण हे चारही टक्स मारून घेऊयात, दोन्ही बाजूचे मारून घेऊयात। एका बाजूचे मारून दाखवते कसे मारायचे आहेत। ह्या दोन्ही रेषा एकावर एक ठेवून इथपर्यंत अशी शिलाई मारायची। ह्याच्यामुळे हा पफ खूप छान येतो। हा झाला आपला पहिला टक्स। तर दुसरा टक्स पण तसाच अर्धा इंचाचा मारायचा आहे। दोन्ही शिलाई एकावर एक ठेवून इथपर्यंत मारून घ्यायचं। हा एक झाला, हे दोन झाले। आता आपण हा मारणार आहोत, हे पण व्यवस्थित धरायचं आहे। हा थोडा क्रॉस येईल पण चालेल, हा क्रॉसच येतो। हे आपले 3 टक्स मारणं झालेले आहेत। आता हा चौथा मारणार आहोत, तोही तसाच मारायचा आहे, व्यवस्थित पकडायचा आहे। हे आपले चारही टक्स मारणं झाली आहे। पफ अगदी व्यवस्थित आणि छान आलेला आहे। असाच आपण दुसराही भाग तयार करून घेणार आहोत। हे टक्स मारणं झालेले आहेत, लगेचच या दोन्ही बाजू व्यवस्थित आलेल्या आहेत का ते लावून बघायचे। अगदी व्यवस्थित आलेले आहेत, पॉइंटवर पॉइंट आलेले आहेत। जर अशा आलेल्या नसतील, थोडंसं कमी जास्त झालेलं असेल तर जी बाजू जास्त झालेली आहे त्या पॉइंटला तिथे धरून थोडीशी अजून टीप मारून घ्यायची। आता आपण याची क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत। याच्या आपण अस्तरच्या 4 क्रॉसपट्ट्या आणि पिसाच्या 2 क्रॉसपट्ट्या अशा क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत। तर 2 अस्तरच्या क्रॉसपट्ट्या आपण पिसांच्या क्रॉसपट्ट्यांवर ठेवून शिवून घेणार आहोत, एक डाव्या बाजूची आणि एक उजव्या बाजूची। ठेवल्यावर बघायचं आहे दोन्ही एकाच बाजूच्या व्हायला नको आहेत। याचं टोक इकडून आहे आणि याचं टोक इकडून आहे। आता याला आपण कडेकडेने शिलाई मारून घेऊ। जर कापड सुळसुळा असेल तर पिनअप केल्याशिवाय शिलाई मारायची नाही, क्रॉसपट्टी सरकू शकते।
दोन्ही क्रॉस पट्ट्यांना आपण शिलाई मारून घेतली आणि दोन्ही एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत। आता हा बाजूचा भाग कापून घेणार आहोत। या दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण शिवून घेतलेल्या आहेत। आणि या दोन क्रॉस पट्ट्या, या क्रॉस पट्ट्या ह्याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत। कापताना थोडं खालीवर होऊ शकतं। आता अगदी हे इथून कापून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या बाजू अशा ठेवायच्या आहे आणि सगळ्यात आधी ही क्रॉस पट्टी आणि हा भाग, क्रॉस पट्टीचा हा भाग आणि ब्लाऊजचा हा भाग दोन्ही असे एकमेकांवर सरळ ठेवून इथून ही क्रॉस पट्टी इथपर्यंत आपल्याला जोडून घ्यायची आहे। ह्याच्यावर आपण एक शिलाई मारून घेणार आहोत। अशी होती मारल्यावर आता ह्याला आपण अस्तरची क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत। या अस्तरची क्रॉस पट्टी इकडच्या साईडने अशी ठेवून याच्यावर परत एक शिलाई मारून घ्यायची आहे। ह्या दोन्ही क्रॉस पट्ट्या आपण जोडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला असं करून हा भाग पूर्ण मध्ये फोल्ड करायचा आहे। असं गोल गोल करून घ्यायचं आहे, याला व्यवस्थित मध्ये फोल्ड करायचा आहे जेणेकरून या शिलाईमध्ये हा भाग येणार नाही। असं ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी कडेने अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची। आता हा भाग आपल्याला बाहेर ओढून काढायचा आहे। असा बाहेर ओढायचा म्हणजे हा व्यवस्थित फोल्ड होऊन बाहेर निघतो। असंच आपण दुसराही करून घेणार आहोत। आपण दोन्ही क्रॉस पट्ट्या याला जोडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याला जोडायचे आहे काच बटन पट्ट्या। हे आपण काचासाठी म्हणजे आयसाठी पट्टी घेतलेली आहे, त्याला आपण आधी जोडून घेऊया। कट करून घेऊ आणि एका साइडनी त्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घेऊ। तर ही पट्टी लावताना आपल्याला अशी लावायची आहे म्हणजे ही अशी फोल्ड होईल। लावायच्या अगोदर अशी बघायची आहे लावून आणि मग त्याच साइडनी असं खालून फोल्ड करायचं। उजव्या हाताला आपण आयसाठी पट्टी लावणार आहोत। उजव्या हाताला आयची पट्टी आणि डाव्या हाताला बटनांची म्हणजे हुकाची पट्टी। ही अशी आपण लावून घेतली। आता हा भाग मध्ये दाबायचा आहे आणि त्याच्यावर ही पट्टी ठेवून बरोबर शिवून घ्यायचे। ही आपली झाली आयची पट्टी, म्हणजे गुंड्या आणि काच करायचे असतील तर ह्या पट्टीवर आपण गुंड्या लावणार आहोत। आता ही पट्टी लावताना असं बघून घ्यायचंय, ही वरतून लावणार आहोत आपण आणि खाली दुमडणार आहोत आणि ती खालून लावणार होतो आणि वरती दुमडणार होतो। असं लावून बघायचंय। या साईडला टिप मारून घ्यायची आणि खालच्या साईडला अशी फोल्डची टिप मारून घ्यायची। तर आता टिप मारून घेऊया। व्यवस्थित कट करून खालच्या साईडनी इथे एक छोटीशी टिप मारून घ्यायची।
ही सुद्धा अशी एक टीप मारून घ्यायची ह्याला. ही मारून घेतली आपण अशी टीप. आता याला असं फोल्ड करून याच्यावर एक दाब शिलाई मारायची आहे. दाब शिलाई अस्तरच्या बाजूने आली पाहिजे, म्हणजे ती वरतून दिसणार नाही. आता ह्याला असं मध्ये फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशी शिलाई मारून घेतली आपण. आता हा कापड शिवताना बाहेर येईल म्हणून याला एक मोठ्या टाकाची शिलाई मारून घ्यायची आणि या बाजूला नंतर आपण तुरपई करणार आहोत. ह्याला आपण मोठ्या टाक्याची शिलाई मारून घेतली आहे. ह्या आपल्या दोन्ही बाजू तयार झाल्या आहेत. ह्या आपल्या दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. आपण आता याच्या बाह्यांना शिवून घेऊयात. आता आपण ह्याच्या बाह्यांचं अस्तर एकमेकांना जॉईंट करून घेऊयात. अस्तर जॉईंट करायच्या आधी ह्या बाहीला इकडच्या साईडनी आणि ह्या बाहीला इकडच्या साईडने अशी खूण करून घ्यायची. खूण तुम्ही कशीही करू शकता, म्हणजे दोन्ही बाया एकाच साईडच्या होणार नाही. ह्याच्यातली एक बाही आपली उजवी आणि एक डावी, या दोन्ही खुणा अशा वरती आल्या पाहिजे. आता ह्याच्या बाहीला मी लेस लावणार आहे म्हणून ही बाही कपड्यावर अशी ठेवून मध्ये फोल्ड करणार आहे. जर तुम्ही याला अस्तर लावणार नसाल तर याला खालून दुसरी दुमड पट्टी लावली म्हणजे बाहीची फिनिशिंग छान येते. पण आता मी ह्या बाहीला लेस लावणार आहे म्हणून हे मध्ये फोल्ड करणार आहे. ह्याला आता आपण इथून अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेऊया. आपण दोन्ही बाह्यांवर शिलाई मारून घेतलेली आहे. आपण आता हा अस्तरचा भाग असा उलटवणार आहोत आणि ह्या अस्तरच्या भागावर आपण एक दाब शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही बाह्यांवर मारून घेणार आहोत. आता हा भाग आपण असा मध्ये फोल्ड करून घेणार, त्याच्यावर शिलाई मारायची. असेच आपण दुसरीवरही मारून घेऊ. आणि आता ह्याला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा बाजूचा भाग कट करून घ्यायचा आहे. आपण दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या साईडचा भाग कापून टाकलेला आहे, एक्स्ट्रा होता तो. आता आपण ब्लाऊजचा समोरचा गळा शिवून घेणार आहोत. आता आपण हे माप घेताना ब्लाऊजहून ब्लाऊजचं माप घेतलं होतं, त्याच्यामुळे आपण ह्या गळ्याचं मापसुद्धा ब्लाऊजहूनच घेणार होतो. मी कटिंगच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं. आता ब्लाऊजहून याच्या गळ्याचं माप कसं घ्यायचं आहे ते आता बघू. ह्या ब्लाऊजच्या मापावरून आपण ब्लाऊज कटिंग केली होती. ह्याच ब्लाऊजच्या मापावरून आपण समोरच्या गळ्याचा भाग कापणार आहोत. आपण ब्लाऊजचं माप घेताना ह्याचा समोरच्या गळ्याचा भाग अर्धा इंचाने कमी घेतलेला होता. आता जेव्हा आपण ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवून कट करतो तेव्हा तो अर्धा पाऊण इंचाने वाढतो. हा गुंड्यांकडचा भाग. गुंड्यांकडच्या भागावर गुंड्यांकडचाच ब्लाऊजचा भाग ठेवून हा गळा आपण तसा कट करून घेणार आहोत. असा गळा ठेवायचा आहे. हा बरोबर इथपासून इथपर्यंत लावून घ्यायचा आहे आणि हा वरचा जो उरतो तो आपला शोल्डर शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच, म्हणजे हा ब्लाऊज. हा इथून इथपर्यंत ठेवून याला बरोबर असा मार्क करून घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे, कमी जास्त होणारच नाही आहे. हा इकडून घेताना अगदी कडेने घ्यायचा इथपर्यंत, जेणेकरून शोल्डरचा भाग कमी होणार नाही. बरोबर असा कापून घ्यायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल तर थोडा मधून घ्या, म्हणजे शिवताना थोडा फाकला जाईल. असाच आपण दुसरीकडचा पण करून घेणार आहोत, तो पण मी तुम्हाला दाखवते. हाही भाग असा ठेवायचा आणि हा भाग त्याच्यावर असा ठेवून घ्यायचा.
बरोबर इथून जॉईन करून घ्यायचा, इथपर्यंत असा बघायचा। हा थोडा कमी जास्ती आहे, पण ह्याला असा लाईन करून इथपर्यंत मार्क करून घ्यायचा आणि मग तो भाग ह्याच्यावर ठेवून हे दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे। असा मार्क करायचा आणि हे दोन्ही भाग लावताना हे लावून बघायचे आहे। हा खालीवर येतोय भाग, तर ह्याला करताना आता कट करून घेऊयात। हे दोन्ही भाग आपण कट करून घेतलेले आहेत। हे दोन्ही व्यवस्थित आहे। आता आपण याला आधी गळ्याची पट्टी लावून घेऊयात। आपण हे शोल्डर जोडल्यावर सुद्धा पायपिंग करू शकतो, पण मागचा गळा आपण आधीच तयार करून घेतला असल्यामुळे आपण ह्याच्या समोरच्या गळ्याला एक पट्टी लावून मध्ये फोल्ड करून घेऊयात। ह्या समोरच्या गळ्यासाठी आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत, त्या आता आपण लावून घेऊया। मी तुम्हाला दाखवलं होतं ही पट्टी क्रॉस कशी कापायची आहे ते। समोरच्या गळ्याला अशी ठेवायची आहे पट्टी आणि इथून मध्ये फोल्ड करायची आहे आणि ह्याच्यावर अशी शिलाई मारायची। एक्स्ट्राचा भाग कट करून टाकूया, पण अशी शिलाई मारून घेतली आहे आणि याला असे छोटे छोटे काप द्यायचे। पट्टी अशी होती, तर ह्या पट्टीवर आपण इथून एक दाब शिलाई मारणार। आणि याला असं करून हा भाग परत एकदा मध्ये दुमडून ह्याच्यावर एक शिलाई मारणार। असं होणार आहे। आता हा भाग आपण पूर्णपणे मध्ये दुमडणार आहोत। ह्याच्यावर मोठ्या टाक्याची शिलाई मारायची, म्हणजे मशीनचाच टाका मोठा करायचा। अशी असाच आपण दुसरा पण भाग शिवून घेणार। आपला आता हा समोरचा भाग तयार झालेला आहे। आता हा समोरचा भाग आपण पाठीमागच्या भागासोबत जोडून घेऊया। हा पाठीमागचा भाग आहे, ह्याचा व्हिडिओ मी आधीच तयार करून वेगळा टाकलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही बघू शकता। समोरचा भाग आणि मागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी ह्या भागाशी हा भाग जुळवून घ्यायचा आहे। हे बरोबर अर्धा इंच राहिलेलं आहे, ह्याच्यावर आपण असा मार्क करून घेणार आहोत आणि इकडच्या साईडने आपण एक पट्टी लावून मध्ये फोल्ड करून घेणार आहोत आणि तसंच इकडून सुद्धा करून बघायचं आहे। इकडे सुद्धा अर्धा इंच उरले, दोन्हीकडून मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून एक अशी लाईन मारून याला आपण पट्टी लावून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी ही 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे, ती आपण इथे लावून घेणार आहोत। आणि ह्या पट्टीवर एक दाब शिलाई देणार आहोत।
ह्याच्यावर एक अशी शिलाई मारून ह्या पट्टीला मध्ये फोल्ड करायचं. मोठ्या टाक्याची शिलाई घ्यायची. आपण याला पण तुरपाई करणार आहोत. आपण ह्याला अशी पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता हे असे दोन्ही भाग ठेवून आपण शोल्डर शिवण्याच्या आधी परत एकदा हा भाग लावून बघायचा आहे आणि हाही भाग लावून बघायचा आहे. एकदम व्यवस्थित आणि बरोबर आलेला आहे. आता आपण शोल्डरवर अर्धा इंचाच्या ह्याच्यावर शिलाई मारणार आहे. शिलाई मारून घेणार आहे. आपण दोन्ही शोल्डर शिवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला बाही जोडून घेणार आहोत. त्याच्या आधी हे दोन्ही भाग आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत. बरोबर आहेत की नाही ते बघायचे आहे. जर कुठलाही भाग कमी जास्त असला त्याला कट करून घ्यायचे, पण हे दोन्ही व्यवस्थित आहेत. हे दोन्ही व्यवस्थित आहेत. आता आपण याला बाही जॉईन करून घेऊया. या दोन्ही बाह्या आहेत. उजव्या साईडची उजव्या साईडला आणि डाव्या साईडची डाव्या साईडलाच लावायची आहे. बाही लावण्याच्या आधी ही सुद्धा व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं आहे. ह्याचा हा जो कमी जास्ती भाग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि बाहीचा मध्य पॉइंटला थोडासा कट करून घ्यायचा. दोन्हीलाही तसंच करायचं. बाही लावताना हा जो खोलगट भाग आहे तो समोरच्या साईडला आला पाहिजे आणि मध्यातून बाही लावायला सुरुवात करायची आहे. शोल्डरवर हा कट केलेला पॉइंट ठेवायचा आहे आणि इथून इकडे बाही लावायची. अशीच बाही आपण इकडच्या साईडने सुद्धा लावून घ्यायची आहे. दोन्हीकडच्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला त्याला फिटिंग कशी करायची ते बघू. फिटिंग करायच्या अगोदर हे सगळे भाग असे जोडून बघायचे व्यवस्थित आहेत का. कुठे कमी जास्ती असेल तर थोडीशी टीप मारून घ्यायची. या दोन्ही बाह्याला बाह्या जॉईंट झाल्या पाहिजे, जेणेकरून मुंड्याच्या भागाच्या तिथे खालीवर येणार नाही. पण ह्याचं व्यवस्थित आहे. दोन्हीकडून बघून घ्यायचे. आता ह्याच्यावर एक टीप मारून घ्यायची. दोन्हीकडून एक एक टिपा मारून घ्यायच्या. आपण दोन्हीकडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण याला उलटवून घेऊया. शिलाई मारताना या बाहीची शिलाई कुठल्याही एकाच साईडला आली पाहिजे. खाली आली तर खालीच दोन्ही साईडचे आल्या पाहिजे, नाहीतर वरतीच आलं पाहिजे. कुठल्याही एका साईडने आली म्हणजे फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते. हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला ह्याची फिटिंग करायची आहे. आपण हे ब्लाऊजहून ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपण फिटिंग करताना सुद्धा ब्लाऊजहूनच फिटिंग करणार आहोत. ब्लाऊजहून ब्लाऊजची फिटिंग केली की अंगात फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. या ब्लाऊजवरनं आपण माप घेतलेलं होतं. आता फिटिंग करताना हा आयचा भाग ह्या आयच्या भागावर धरायचा आणि व्यवस्थित लावून घ्यायचा. आता हा भाग किती उरलाय तो टेपनी मोजून घ्यायचा.
6 इंच, 6चा अर्धा करायचा 3 इंच आणि त्याचा अर्धा 1.5 इंच, म्हणजे याची फिटिंग 1.5 इंचावर येणार आहे. 6चा चौथा भाग 1.5 इंच, म्हणजे याची फिटिंग आपण 1.5 इंचावर करणार आहोत. हा पण हुकाच्या पट्टीकडचा भाग घेतलेला आहे आणि याचा हा मुंढ्याचा भाग आहे. तो मुंढ्याचा भाग ह्या शिलाईपर्यंत, या शिलाईपासून ह्या शिलाईपर्यंत असा धरायचा आहे आणि बरोबर ह्या मुंढ्याच्या भागापासून ह्या मुंढ्याच्या भागापर्यंत व्यवस्थित लावून घेऊन, थोडासा ताणून लावून घेऊन इथे अशी एक खूण करून घ्यायची आहे. इथे ही आणि बाहीचा भाग सुद्धा, डावी बाही आणि उजवी बाही दोन्ही लावून घ्यायच्यात. डावी डाव्याला आणि उजवी उजव्याला, ह्याला सुद्धा इथे असा मार्क करून घ्यायचा आहे दोन्हीकडूनही. आणि इकडे 1.5 इंचावर, इकडे 1.5 इंचावर. ह्याच प्रकारे ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. इकडच्या भागाचं सुद्धा मी तसंच करणार आहे. हे दोन्हीकडचे भाग सारखे आहेत. ही पण पट्टी, ही पण पट्टी. ह्याला पण तसंच करायचं आहे. आता आपण दोन्हीकडून हे फिटिंगचे मार्क करून घेतलेले आहेत. आपण आता ह्याला अशी टिप मारून याची फिटिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपलं ब्लाऊज रेडी झालं. आता आपण ह्याला टिप मारून घेऊया. ही आपली फिटिंगची शिलाई झाली. ह्याच्या बाजूला सुद्धा तुम्ही 2-3 शिलाया मारून ठेवू शकता, जेणेकरून शिलाई मायासाठी कमी जास्त झालं तर आपण ते उसवून घेऊ शकतो. आपली ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित झालेली आहे, पण तरी सुद्धा एकदा आपण ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघू की ह्याची फिटिंग व्यवस्थित झाली आहे की नाही. अशी फिटिंग करून बघायची आहे. हे दोन्ही भाग अगदी व्यवस्थित एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत, म्हणजे याची फिटिंग खूप व्यवस्थित झालेली आहे. याचे सगळे माप आपण ब्लाऊजहूनच घेतलेले आहेत. ब्लाऊजचं माप घेऊन कटिंग केलेली आहे आणि ब्लाऊजहून ब्लाऊजचं माप घेऊन फिटिंग सुद्धा केलेली आहे. मला याला लेस लावायची आहे, पण माझ्याकडे सध्या लेस अवेलेबल नसल्यामुळे मी तुम्हाला फिटिंग कशी करायची आहे ती करून दाखवली आहे. ही मागची बाजू ही सुद्धा छान आलेली आहे. अशाच रीतीने तुम्ही पण फिटिंग करा, ब्लाऊज शिवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.